शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट दिसतोय ह्याकडेच त्याकडेला म्हणजे हे कोपरा ते पलीकडचा कोपरा सगळं इथून तिथून मधातून सगळं जर आपण बघितलं ना तर पूर्ण कडपर्यंत माणूस इझी गोईंगमध्ये जाऊ शकतो. तर हा प्लॉट आहे आचार्य टाकळी येथील आणि ही नवीन प्रॅक्टिस जी आहे ते बरेचसे शेतकरी करतायत आणि काही शेतकऱ्यांनी प्रश्न पण विचारले की बाबा हे करावं किंवा न करावं. कारण की काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं की मधलं जे काही आता हे चार साऱ्या म्हणजे बघा आता इथून तिथून जर आपण पाहिलं पलीकडे एक दाबलं आहे, इथं हे मध्ये दाबलं आहे आणि इथं हे दाबलं आहे. तर हे दाबत असताना कशा पद्धतीने ऊस दाबला ह्यांनी. आता 10,000 एक बरं का, फार काही मोडामोडी कुठंच झालेली नाही आहे. आता आपल्याला वैशिष्ट्य माहिती आहे ह्या ऊसाचं, ओरिजिनल 10,000 MS 10,000 एक आहे. कुठंच हे करताना मोडामोडी जास्त झालेली नाही आहे. त्यांनी हे व्यवस्थित दाबलं. इथं बघा ही एक काकडी इकडच्या साईडला दाबली, पुन्हा मध्ये 2 काकऱ्या राहिल्या आणि पलीकडची काकडी इकडच्या साईडला दाबली. ह्या अशा 4 काकऱ्या. तसंच इथं सुद्धा ही कडची काकरी इथं मधल्या साईडला इकडं दाबली. त्याच्यानंतर हे 2 काकऱ्या अशाच राहिल्या आणि त्याच्या बाजूला जे आहे ते अशा पद्धतीनं ही एक काकरी पलीकडे इकडं झुकविली. तर हे असं प्रत्येक लाईनला जे आहे ते ह्यांनी 4 काकऱ्या सोडून जे आहे ते केलेलं आहे. आणि ह्याचा एक फायदा असा आहे की समजा एखाद्या शेतकऱ्यानं शेजारीनं डुकरं हुसकून जरी दिले तर सरळ लाईनीमध्ये हे बाजूला जे आहे ते ह्याच्यात उभ्या ह्याच्यातून ते निघून जातात. मध्ये दाटवा असल्यामुळे तिथं काही ते जास्त हे बसणार नाहीत. आता राहिला प्रश्न, जे शेतकरी म्हणतात की बाबा लई दाटवा होत आहे, तर अजिबात हा तसा दाटवा होत नाही. त्याच्यामुळं काही वेगळा विपरीत परिणाम होत नाही. कारण की आम्ही ह्या ऊसाचे निरीक्षणं घेतले. इथं मामा ह्याला किती दिवस झाले, ह्याला हे करून किती दिवस झाले? आता मागच्या पावसात तरी अंदाजे 15-20 दिवस होऊन गेले का? पाऊस पडला. हा, मग पाऊस मे मध्ये पडला होता तवा केला का जून मध्ये केला? आता याला जास्त 8-15 दिवस झाले. 15 दिवस झाले का? ओके. बघा आता हे 15 दिवस झाले. आम्ही काही ठिकाणी निरीक्षण घेतले. आता हे 265चा क्रॉस आहे 15 आपलं 10,001 ह्याच्यामध्ये आपल्याला तांबेरा येतो. मी बरीच निरीक्षण घेतली बरं का. आणखीनही आतमधली निरीक्षण घेतली, इथं तांबेरा मला दिसला नाही. सांगायचं मी हे का सांगतोय, म्हणजे हे दाटव्यामुळं ह्युमिडिटी वाढली तर इथं तांबेरा यायला पाहिजे होता, तो आलेला नाहीये. मग त्याच्यामुळं हे 4 काकऱ्या जर आपण दाबल्या तर काही प्रॉब्लेम येत नाही. हा एक महत्त्वाचा विषय. दुसरा ह्याच्यात आणखीन एक फायदा आहे की असं दाबल्यामुळं लेबर जी काही आहे ना तोडताना, लेबरच्या बाबतीत काय मामा, लेबरला फायदा आहे का नाही? सोपं जाते. 4 काकऱ्याच घेऊन तोडते, 4 काकऱ्याच घेऊन तोडते. आणि ही ऊस पडतंय का नाही? नाही पडतच नाही. हा, पडूनी म्हणूनच केलं ना आपण हे. म्हणून हा, तर हे पडूनी म्हणून ही एक विषय ह्यांनी केलेला आहे. बघा आता ही दोन्ही साईडनं दाबलंय त्याच्यामुळे ऊस पडत नाही. हा एक महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये झाला. त्याच्यामुळे लेबर खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित हे ऊस तोडतंय. त्याच्यात आणखीन दुसरा एक बेनिफिट जे आहे ना, ते दुसरा बेनिफिट म्हणजे समजा भविष्यात आता काही ठिकाणी जे आहे ते आपल्या ह्याच्यात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आला आहे. काही ठिकाणी जे आहे ते दुसरं मेजर जे काही इश्यू आहे म्हणजे ऊसाची पानं वाळणं हे तर ते व्हायला पायरीला. तर एखाद्या पॅचमध्ये जरी झाला तर हे सगळं वेगवेगळं केल्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये कुठं आला तर ते आउटब्रेक त्याचा होत नाही. हा एक महत्त्वाचा विषय, हे अंतर जास्त राहिल्यामुळं. दुसरं आणखीन त्याच्या पुढं जाऊन जरी रोग आला तरी आपण आपल्याकडं ड्रोनची उपलब्धता जर नसली तर जे काही 3 फॉगर्सचं असं जे काही नोजल असलेलं जे काही फवाऱ्याचं हे आहे तर ती गन घेऊन आपण ह्या लाईनीमधून जर एक साईड इकडून फवारणी केली आणि एक साईड त्या लाईनीकडून इकडूनच जर फवारणी केली तर हे सगळा एरिया जो आहे ना तो ऑक्युपाय होतो. ड्रॉपलेट्स एकदम लहाने असतात, तर तो सुद्धा फायदा इथं होतो. फवारणीसाठी सुद्धा आपल्याला इथं फायदा होतो. त्याच्यामुळे हे ऑपरेशन जर केलं तर निश्चित आपल्याला हे फायदेशीर आहे. हे आपल्याला जे आहे ते पुढं म्हणजे लेबर तोडणीच्या अनुषंगानं, ऊस पडू नये त्या अनुषंगानं आणि फवारणी आणि इतर कामकाज, पाणी देणं, ह्या सगळ्या कामकाजाच्या अनुषंगानं हे असा ऊस दाबणं हे ऑपरेशन. आणि इव्हन 10,001 आहे मामा. आता हे काढताना 10,001 व्हरायटी आहे, लई तुटातुटी झाली का दाबादाबी करताना? पाऊस पडल्यावर तुटातुटी होत नाही, अजिबात मोडामोडी होत नाही ना? कुठेतरी एखादं मोडतंय. तुमचं किती ऊस निघालं एवढ्या ह्याच्यात 3 एकरात? काहीच नाही, ऊसच बाजूला काढला नाही, मोडलंच नाही. की कसं दाबत होता तुम्ही, कुठून दाबत होता जरा करून दाखवा बरं जरा. हे ऊस असं हे असताना कुठून दाबत होता त्याला तुम्ही? होय, बर ओके. हां चालेल, ठीक आहे.